नमस्कार मंडळी, मी सुदीप तुमचं स्वागत करते का नवीन म्हैशीच्या मुलाखतीमध्ये. तर आपण आले मित्रांनो मिरजमध्ये. आता कसं आहे, मिरज, कोल्हापूर, त्याचप्रमाणे पंढरपूर, तसेच बेळगाव या भागात सगळीकडे मसर पळतात. त्यातले आता मिरजेत सकट म्हैशी भरपूर चांगल्या चांगल्या पळतात. त्यातलीच आता एक म्हैस आहे पैंजण. तर आता पैंजणची आता मुलाखत आपण घ्यायला आलोय मिरजेमध्ये. तर आपल्यासोबत आता मालक आहेत, रायडर आहेत, तसे सगळी मित्रमंडळी आहेत मागं. त्यांचं पण आपण या मुलाखतीमध्ये नंतर फोटो ऍड करणारच आहे, कारण त्यांचं सहकार्य सगळं भरपूर असतंय. तर आता आपण सुरुवात करूया मुलाखतीला. त्याच्या आधी सांगतो मित्रांनो, ही म्हैस कसं आहे, प्रत्येक बैलाला जसं आपण सप्तहिंदी केसरी येते अशी नावं देते, तसं प्रेक्षकांनी या म्हैशीला सप्तहिंदी केसरी असं एक नाव दिले, कारण ती म्हैसच तेवढी पळाल्या. तर आता त्या म्हैशीचा संपूर्ण इतिहास, त्याचप्रमाणे मालकांचा संपूर्ण इतिहास आपण या मुलाखतीच्या माध्यमातून बघणार आहे. तर चला सुरू करूया. तर काका, पहिला तुमचं नाव सांगा. मायप्पा महादेव बन्नी. तर आता माझ्या म्हणजे इतर मुलाखती झाल्या, त्यामध्ये अनेकांची अपेक्षा होती की पैंजणची मुलाखत घ्या, म्हणजे मायाप्पा बन्नींची पैंजणची मुलाखत घ्या पैंजणची. त्यामुळे आपण आवर्जून आता आपण आलोय. तर आता पहिला आपण तुमचा इतिहास जाणून घेऊया आणि मग आपण पैंजणची चांगली चांगली मोठी मैदानं तिनं आपण बघूया. तर सुरुवात तुमची या क्षेत्रात कुठनं झाली काय? सुरुवात आमची महादेव बंडकर म्हणून एक होती, अरुण शिंदे म्हणून होती. आम्ही लहान होतो, त्यांनी मोठे होते. त्यांनी मैदान अरुण शिंदे मस्त पळत होते. आमची महादेव बंडकर चलत होते, त्यांनी जात होते, आम्ही त्यांच्या मागे लागून जात होतो. बरोबर. मैदान बघितलं, अरुण शिंदे मस्त पळत होती. त्यानंतर आम्हाला नाद लागला, आम्ही रेडकं पळवालो. हुशार म्हणून रेडकं होतं आमचं, विशाल हुशार. मग म्हैशीत मस्त पळाली, चांगली नंबर केली. कोल्हापूर, मिरज ह्यात त्यातनं नाद लागला. रेडकं पळवली, परत म्हशी पळवली. मग आमची पोरं पळवली, आम्ही बंद केली होती. मग दुसरी बी आमची पळाली म्हैशी, पाडस म्हणून अशी एक नाव 2-3 म्हशी पळाली, त्यात बंद झाली. एक मग दिमाग म्हणून रेडी विकत घेतली, ती बी चांगली पळाली. संभा केसकर म्हणून त्या म्हशी, त्या मालकाचं नाव होतं, त्यामध्ये घेतली, पळाली व्यवस्थित. मग ती जरा मस्त ऍक्सिडेंट झाला तिचा. काय झालं ते नेमकं? मस्त फिरवायला गेल्यावर ऍक्सिडेंट झाला गाडीचा, म्हणजे चरायला सोडल्यावर? नाही, फिरवायला जाताना सकाळी. हा. मग त्यात ती वारली. मग ही पैंजण जन्मली ती तिला. मग ही मसर तुम्ही स्वतः तयार करायचा की विकत आणायचा? नाही, स्वतः तयार करायची, घरचीच आमची घरची रेडकं तयार करायची. मग तुम्ही रेडकातनं मसरापर्यंत जायचा का डायरेक्ट ती त्यासाठी वेगळीच म्हशी ठेवायची? नाही, रेडकापर्यंत म्हशीतच जायचं. म्हणजे हळूहळू टप्प्याटप्प्यानं. मग त्याच्यानंतर पाडस झाली, बरोबर. पाडस नंतर कुठली? मग सुंदर म्हणून एक झाली. सुंदर बी लहान गटात पळाली, मोठ्या गटात पळाली, शेवटी म्हशीत पळाली. मग तिथनं परत ती देऊन दिला? ती आहे, ठेवली तशी, दिलेली आहे आता आमच्या जवळ. बरोबर. सुंदर नंतर मग दिमाग घेतली. दिमाग ती रेडकात पळाली, म्हशीत बी पळाली, नंबर केली त्यांनी दत्तवाडला, कोल्हापूरला एकदा 3ला झाली. त्यातनं ती मस्त तयारी लागल्यावर ऍक्सिडेंट झाला म्हशीचा, ती मस्त बाद झाली. मग पैंजण जन्मली ती. मग ती पैंजण घरची, बरोबर. मग तिचे आईचं म्हणजे नाव काय? थोडं दिमागचीच पोरगी ही. मग ती तिला ह्याचीच म्हणजे असल जातीवंत. बरोबर. मग त्याच्यानंतर ही पैंजण झाली. मग पैंजणचा जन्म म्हणजे कुठल्या वर्षीचा अंदाजे? आता बाई 8 वर्षाची आहे. 8 वर्षाची आहे, बरोबर. मग जेव्हा पैंजण जन्मली, पैंजण बारक्या गटापासून चालू केली का कशी काय? बारक्या गटात सोडली, खरं पळाली नाही. पळाली नाही. मोठ्या गटात सोडली, पळाली नाही. मग आली पैंजण, तरी बी आमच्या धिनी नव्हतं म्हणे नाही. मग असंच एक पोरगा गाडी वाजवला, मग ते आमच्या मुलग्याला मस्त गाडी सोडून हालीला. त्यात बघावं म्हटलं. मग आम्ही बघितलं, मी नव्हतो त्याशी. मग आमचा मुलगा, आमचा पुतण्या आणि रायडर म्हणून एक बेला बनकर म्हणून होता, त्यांनी तालीम घेतली. ती मस्त चांगली पळाली. त्यांनी म्हणाली, मस्त तात्या मस्त कुठे बी जाऊन दे, मोकळी करत्या. 3 गटात कुठल्या बी 1 ते 3 मध्ये कुठे बी अडकणार, मोकळी येणार नाही, बरोबर. मग असा विषय झाला. मग आम्ही लागलो त्या आधी. मग मिरजेत बिगर नंबर मैदान निघालं, म्हणजे पहिल्यांदाच पळणारी कुठंच नंबर न केलेली. नंबर मिरजेत सोडलं जनावर बाजारात, त्यात नंबर केली. तिथे किती म्हशी होत्या? म्हशी 10 म्हशी होत्या. 10 होत्या. म्हणजे इथल्या इथं पहिलेच नंबर ती इथं बाजारात जनावरांच्या, बरोबर, बिगर नंबर. मग तेव्हा किती दाती होती काय? म्हणजे जेव्हा नंबर दुसरी होती. मग त्याच्यानंतर मग सूरज धरला. मग रामनगर म्हणून, टाकळी पिशे रामनगर म्हणून आहे. तर ते
चांगल्याच म्हशी होत्या हा नंबर केलेल्या टॉपच्या सगळ्या म्हणजे टॉपच्या सगळ्या आमच्या भागातल्या भागातल्या नाही आमच्या मिरजेतल्या फक्त मिरजेतल्या हा 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 ततनं म्हशीला आम्ही नेलं तत एकच केली हा 14 सेकंदचं अंतर ठेवली सगळ्या मसरात हा 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 ततनं ते झालं डायरेक्ट बेळगाव भरली बेळगावला कितीचं मैदान बेळगावला 25,000 काय हा 11,000 चांदीची गदा होता. यातली कुठली आहे गदा ती का नाही गदा नाही 7 नंबरला 7 झाली. नंबर झाली काय हा नंबर 7 11 पर्यंत नंबर होता हा हा 7 नंबरला झाली हा 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 ततनं म्हैस झाली कनेर मठाला नेली हा मस्त ततनं आमची म्हस बिघडली बिघडली काय झालं सुटली म्हस हा गेली आणि ततनं माघारी फिरली हा आणि गेली रेष शिवली नाही फजे शिवली नाही रेक शिवली हा. आणि मोहरी गेली हा हा ततनं लगेच मागे फिरली हा हा ततनं मस आमची एक 7 पाट्या मस Cancel. परत सोडली हा आणि जाऊन आली औषधी ततनं हा तेव्हा बी मस एक झाली खरं फॉल झालती हा 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 फॉल झालती मस बरोबर ततनं मस एक 5-6 पाट्या मस बिघडली हा जाईना मग ततनं आम्ही प्रयत्न केलो मग ड्रायव्हर जरा मग बदलला असं बिघडल्यावर म्हणजे बिघडाय मागची काही कारण तुम्ही हुडकला का नाही म्हणजे नेमकं काय व्हायला लागले म्हशीला म्हणजे असं का मस आणायची पाठीवर धरली की मस ऐकायची नाही हा सुटली की नीटच मजा आहे हा गोळी मारल्या का गोळी मारल्यागत हा मालकी बळखायची नाही मस्त गाडी बळखायची हा 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 बरोबर अशी पद्धत तिथं झालं तिथनं परत मग ते 7-8 फाटी कॅन्सल झाल्यावर मग Cancel तुम्ही कशी शिस्त लावला म्हणजे शिस्त लावलो मग जयसिंगपूरचं एक मैदान निघालं हा मग ते आहे त्या रायडरलाच संधी दिली पळवायला हा हा मग ड्रायव्हरनं बी काय केलं नाही आणि आमच्या मालकाने पोरग्याने बी काय केलं आणि गपच गाडीवर बसल्या मस्त गेली तरी बी हा. मस्त चालल्या धरली असती तर मस्त माघारी आली असती हा मस्त जात नव्हती पण धरल्यावर फॉल बिल धरत असतील बाहेर धरल्यावर फॉल नाही हा. फाटी जात धरल्यावर फॉल आहे असं आहे काय हा 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 हा. निदान फॉल झाली असती हा. तर आली असती माघारी म्हणजे एक सवय व्हायसाठी व्हायसाठी जी सवय मोडलेली 7-8 मैदानला ती सवय तर व्हायसाठी व्हायसाठी बरोबर मग मी बघितलं व्हिडिओ मुलग्याला आमच्या खवळी तुझं काम नव्हतं म्हटली हा तू उतरून धरला असतास हा तर माघारी आली असती मस्त म्हटलं बरोबर त्यात झालं मग तो डोक्यात घेतलं एक रायडर तर बदलायचा नाही तर मस्त बदलायची गप्पच बसायचं मैदानाला म्हणजे सोडायचं, मैदानच बंद करायचं करायचं हा, हा, अरे मस्त पळतोस काय मामा पळतोय म्हटला हा, मग उद्या येत बारीक तालीम घेऊया तुला अंदाज लागतोय बरोबर तो म्हटलं तालीम बिलीम घेत नाही माझं मी डायरेक्ट डायरेक्ट मैदानच मैदानच करणार हा बरं म्हटलं तुझी इच्छा हा आता तुझी इच्छा आहे म्हटल्यावर का आपण बोलायचं आहे होयच की झालं मग चिंचणीला मैदान निघालं जाऊन मस्त त्याने एकच एकच केला मग काय नेमकं रायडरचे काय चुका होत त्या आधीच्या रायडरच्या काय आता काय त्याचं त्यालाच नाही आम्हाला चूक काय घावलीच नाही ती बरोबर घावलीच नाही म्हणजे म्हशीत काय चूक नव्हतीच मशीद बी असेल किंवा ड्रायव्हरच असेल किंवा आमची असेल म्हणा हा, हा. तर ते कुणाला समजून आले नाही पण ती वेळ पण गेली पुढं. गिरी काळ चांगला झाला हा तेच की ती पण वेळ बदललीच की मग तेव्हा मग टिवली म्हणून निवास टिवली म्हणून मस्त त्यांची फरमत होती हा 7 फाट्या येतील ती हा आमची मस गेली कोल्हापूरला हा कळंब्याला तर आमची मस एक झाली ती 2 झाली हा सलग 7 फाट्या आमची मस बावडा केली तर शिर्टी केली परत रंकाळा ती कितीची मैदान असायची ती 25,000 31,000 15,000 चांगली म्हणजे मोठी मैदान हा मोठी तर बरोबर आता सध्याच्या याला 1 लाखाची मैदान ते मोठी यायला लागली ह्या वर्षी म्हणजे आता डिक्लेअर झाल्या झाल्यात राजेश किशोरी झालं परत आता 1.25 लाखाचं 1 मेला काहीतरी मैदान आहे हा आता ही बेळगावची 51ची आहेत 71ची आहेत हा. 75ची आहेतच म्हणजे एक चांगले दिवस आले म्हशी पालकांना पण आल्यात म्हणजे आता हळूहळू मसरांचं प्रमाण पण वाढलं आणि चांगलं आहे होय. मसरा पंढरपुरीचं प्रमाण वाढावं कुणीकडनं तर हा. मग आता तुम्ही एवढी सगळी आता मैदान केला असा मग आता ही आपण जी पुढे ही संपत्ती दिसली ही संपत्तीच आहे कारण होय. आयुष्यभराची एक प्रकारची कमाईच आहे ही. कमाईचं आहे कारण माणूस काय पैसा विचारत नाही किती मिळवलं काय मिळालं हे कसं आहे हे बघितल्यावर जे काय समाधान मिळते होय ती कशात पैशात पण नाही आहे पैशात आता आपण गदा बघितली ती सगळ्यात मोठी गदा ही कुठल्या मैदानची आहे या ही जी आहे राजेश ह्याची कुठलं मैदान ती 51,000 शिवाजी पेठ. पेठ 51,000 मग ते 51,000 आहे काय तिथं चांगल्या म्हशी कुठल्या होत्या काय चांगले टॉपच्या हा ही किती सालचं बक्षीस आहे हे आत्ताच चालू 19 आहे काय? ह्या महिन्यात ह्या महिन्यातच होय 19 मार्च आहे होय? हा. चांगली आहे गदा ह्यो गदा शिव गदा 21 आहे जयसिंगपूरचा आहे 21 मार्च हा लगेच लगेच 19 केले 20 थांबले ते 21 ला
पहिल्यापासून दादा सांगलवाडी 12 तारीख मैदान केलं 15,000 रुपये. हा लगेच सांगलवाडी झाल्यानंतर मोरेवाडी जरा इथे नसतं. हा सांगलवाडी झाल्यानंतर 25 तारीख मोरेवाडी केलं 25,000 15 तारीख लगेच 19 तारीख शिवाजी पेठ मध्ये केलं 51,000 हा आणि लगेच 19 तारीख जयसिंगपूर केलं 21,000 मग सलग एवढी मैदान 10 मग दिवसात खरं नक्कीला झीज मग परत. आहे की झीज हाय जे कसं आहे मस एवढी वांड आहे हा कारण म्हशीला मेन तर आमचे जास्त खायला घातला. आता परवा सुरुवातीला काय म्हणले मस आमची रूटवर नव्हते ड्रायव्हर हे केलं ते हा केलं. हा कारण म्हशीला बेळगावला आमची मस ज्यावेळी पळाली त्यावेळी 7 नंबरला मस झाली. आम्हाला काय वाटलं आपल्या म्हशी ताकद कमी पडाल्या बरोबर. म्हशीला आम्ही सांभाळ 15 दिवस फुल सांभाळ म्हशीला. हा हा मग तिथून आम्ही कनेरमठ कोल्हापूरला नेले. हा मस आमची सुटल्यानंतर जरा असं साईडला शेती होती तिथनं गेली वळून आली बाहेर मस फॉल झाली आमची. हा मग तिथनं मस सोडली जाऊन आली 10 सेकंद राहिले पप्पू गावडे मस्त टॉपला मस्त पळत. टॉपला पळत हा मग त्या म्हशीचं टायमिंग झाले 1:38 आमचे झाले 1:28. हा त्यानंतर 1-2 दिवसांनी इथं मैदान संपताना आलं होतं. हा मग सोडायला नेली मस हातातनं सुटायची पळून जायची मस मालक ओळखत नव्हते. मला कोण बघत नव्हती ती. हा मग तिथून झालं इंदिरानगरला नेले. मग असे 6 मैदान आमची फॉल झाले. हा मग 7व्या मैदानाला जयसिंगपूरचे पाडव्यानंतरच मैदान असायचे. बरोबर. आठव्या दिवशी त्या दिवशी मैदानाला नेली मस बेलेबानगर आमचा भाव आहे चलत भावते हा तो रायडर होता. मग त्याला मस पळत होता. मस इथनं गेली मस आवडणं मस फुल कंडिशन होते. मग गेली ती तशी तिकडे आलीच नाही परत कलर घेऊन. करला वळत नव्हती दर दमवायची काय. दमवायची म्हशीला जर सांभाळ नाही जास्त हा मस वळत नाही अजून सुद्धा कंडिशन तशी. हा हा म्हणजे जास्त धड झाली की दमवते. म्हणजे म्हशीला असं पळायचा खाना घालून चालत नाही. हा म्हशीला कसं घालतोय आम्ही सरकी पेंट गहूसा शिजून चालू झाल्याचं 1 लिटर 2 लिटर दूध तेवढं हा 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 असं सातू जास्त घालायला नाही जास्त अंडी पाजायला नाही. हा आता पळाच्या म्हशीला कसं आपण बाबा चांगला खुरा घालतोय बरोबर. सासू काट्या म्हणजे आपलं हे शेंगपेंट ते शेंगपेंट तेन काय नाही तसलं. सातू घातला तर पावशेर सुद्धा सातू जास्त होते म्हशीला. हा हा एक कंडिशन आहे चांगला आहे म्हणजे कमीत कमी मालकाला दमवत नाही नाहीतर लय खर्चात पाडत नाही मालकाला. पवनीने हा काळजी नाही फिरवा फिरवी तेवढीच. फिरवत ते बी कुठे एक दिवस कवा तरी कामातनं सवड झालीच तर आता सुरुवातीला मस पळालीच्या दुसऱ्या वर्षी 2021 साला काय तर 22ला पळाले 22ला पळाले 51,000 मैदान निघाले. मस येते आमची नुकताच आणि जाहिरात पडली 20 दिवस अगोदर पडलेली. हा मग म्हशीला 10व्या दिवशी आम्ही तालीम घेतलेली यायला वेल्यानंतर वेल्यानंतर 10व्या दिवशी ह्या टायमाला तालीम घेतलेली. हा मग त्यानंतर बरोबर 20व्या दिवशी मैदान होतं. 51,000ला म्हैस निघते. मस तेव्हा काय तर 52-58 काय तर म्हशी होती त्यावेळी पण. हा मस सुटली आपली सुटताना कॉर्नर होता जागेवर. हा म्हशीला स्पीड जास्त होतं. मस घसरून असं स्लिप झाली. पडली नाही पडली नाही नुसतं slip झाली घसरत गेली. पाय निसटला. हा हा. मग घसरत गेली तिथनं पुढे गेली. तिथनं पुढे गेल्यानंतर पाठीपासून वळायला नाही मस पुढे गेली त्याची ते खात आहे ना तेवढ्या अंतर एक आसराभर मस पुढे गेली. हा मग तरी पण येऊन आली 3ला झाली मस त्यावेळी जांभळ्यांची मस एक झाली ती सकवान मस चांगली पडली. ते कुठलं मैदान म्हणलं हे बेळगाव. बेळगावचं 51. त्यातली ही शिल्ड आहे का ती मोठं ते. चषक मोठं चषक. 3 नंबर हा हा 3 नंबरचं. त्यांचं टायमिंग 1:31 होतं आमचं 1:32 झालं त्यावेळी बत्ती एकाच सेकंदात. एका सेकंद हा 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 पहिलंच मैदान म्हणजे एवढं म्हणजे फिरायला वेळ लागून सगळं त्या टाइमात आली. 1 सेकंद गेली तरी सुद्धा 58 म्हशी आपली 3 नंबरला मत झाली. 58 म्हशी होत्या. 58 म्हशी होती. बरोबर आहे. म्हणजे कसं आहे कमीत कमी तयारीत म्हैस चांगली पाहिजे. चांगली पाहिजे. जेवढं तयारी जास्त करेल तेवढं म्हैस दमवते. एवढी तयारी करशील ना तुम्ही हा. मस वळूनच येत नाही. हा हा कमीत मुडदारपणा करते. मुडदारपणा. 1 महिना म्हशीचं खायला बंद केलं आम्ही. हा मस आमची 6 महिन्यात कॅन्सर झाली ना हा महिना 1.5 महिने एक माप म्हशी दूध पाजत होतो. हा त्यावर नंतर मस रूटवर लागली. बरोबर. मस पूर्ण अशी पातळ झालती. हा हा मस अशी बघितली तर म्हणायची अशी मस अशी कशी काय पाहिजे म्हशीला खायला घालताय. तेच की कसं आहे माणसं नावं ठेवतात म्हणजे हा. धड जाणार चांगलं पाहिजे एक समज आहे. आम्हाला पण लाज वाटायची माणसांना सांगायला बाबा आम्ही म्हशीला बिगर खायला घालतो पळतो लोकांना पटत नाही. बरोबर आहे. कारण प्रत्येक मैदानाला मस पळाली तर 10-20 सेकंदचा फरक असते. हा 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 आता परवा 51,000च्या मैदानाला कमीत कमी 8-7 सेकंद फरक आहे. तुमच्यात आणि 2 नंबरच्या. तुळजापूरच्या 1:21 आमचा आहे आणि 1:29 तुळजापूरच्या म्हशीला. हा हा आता आपण ही पुढली मोठी गदा बैल ती शिवाजी हा, पेठेतली शिवाजी बरोबर. पेठेमध्ये. आता ही गदा पुढली ही काचतली सांगलीतले सांगलीतलं गणपती मंदिर गणपती मंदिर गवळी गल्ली. गवळी गल्ली. हा हा बरोबर. आणि ही गदा आहे ती ही पुढली ही सुरेश बापू आवटीची असेल. तीच आहे. हा पुढची आहे नाही गदा. जयसिंगपूरची आणि ती मोठी ढाल आहे ती कोल्हापूर कोल्हापूरमधले रंकाळ टावर ती रंकाळ कधीची आहे.
गेल्या वर्षी येते गेलं. आता मग मला वाटतं ही म्हैस आता एक 3-4 वर्षातच भरपूर पाहिल्या. 5 होय. वर्ष झालं सलग. 5 वर्ष लागले. 5 वर्ष सलग. मग आता सलग मैदान मारलेली कुठली आहेत मैदान? सलग अशी मारलेली आहे हा म्हणजे चालू होते. हा चालू मध्ये म्हणा किंवा पहिल्या सुरुवातीला सलग मारली बघा. पहिल्या वर्षी 7 मैदान मशीन मारली. एकचीच. एकची सलग 7 झाली. ती कुठली ठराविक? पहिला चिंचणी, हा बावडा, बावडा 2, कसबा बावडा 2, हा शिट्टी. 3 नंबर शिर्टी, हा 4 नंबर बेलबाग, हा नाही हे आहे, कळंबा. 3 नंबर कळंबा, 4 नंबर कळंबा. 4 नंबर कळंबा, हा बेलबाग 2 मारले सलग त्यावर्षी. हा हा एक सकाळी मैदान निघालतं आणि एक दुपारी निघालतं संध्याकाळी. शेवटचं मैदान मे मध्ये निघालतं. हा. मे एंडिंगला त्यावेळी 7 मैदान. एक जयसिंगपूर. आता शेवटचं म्हणजे शेवट आता नंबर झालेलं कुठलं मैदान आहे आता? जयसिंगपूर. आता जयसिंगपूरचं झालं परवा किती तारखेचं? 21. 21 तारीख. 21 मार्च. मार्चचं. किती किती झाली ती? एकच झाली त्यावेळी. हा हा हा. मग आता पुढं काय नियोजन? आता कुठं काय? आता पुढं मैदान आता जयसिंगपूर आहे. हा 71,000 कोल्हापूर आहे. हा हा हा. आता मैदान बघूनच पळवायचे. मग आता गाभण कशी काय? गाभण आता कमीत कमी 2.5-3 महिने गाभण आहे. गाभण आहे. मग किती महिन्यापर्यंत पळवायला चालते? म्हणजे ही म्हैस एक जण कसं आहे 3-4 महिन्यापर्यंत पळवत्यात, 5-6 महिन्यापर्यंत पण पळवत्यात. आपली तसं काय? म्हस जर तुम्ही 9 महिने जर बघितला, हा म्हशीला असं पोट जरासं दिसत नाही. नाही. आपली गेल्या वर्षी म्हणजे आता हे 2026 आहे. हा 2024 साला 75,000 मैदान निघालते. मग त्यावेळी मस आपली काय कारणानुसार मस कॅन्सल झाली. हम्म बस एक झालती. त्या आमच्या चुकीमुळे एका मुलाच्या ती मस फॉल दिली. हम्म मग त्याच्यानंतर तिथल्या लोकांनी गवळी गल्लीतल्या 51,000 मैदान काढलं. हा 51,000 मैदान काढली. ही शिल्लक आहे बघा 51,000. ही हा हा ती खास आपल्या मशीसाठी काढल्यात त्याने. हम्म. मग परत नेली तिथं मस एकच झाली 51,000ला. त्यावेळी मस आपली 6.5 महिने गाभून होती. 6.5 महिन्याची 6.5 महिने फक्त जर प्रेक्षकांच्या हट्टाखातर तुम्ही पळवला तर पळवली. म्हणजे तुमची म्हैस इथे पळायला याच लागत्या यायला लागते. म्हणूनच. आपल्या मशीसाठी त्यांनी मैदान ठेवलं नाही का. बरोबर. हा आणि यायला लागते. यायला लागतं. तेवढा आहे. मग असं कधी तुमच्या म्हैशी बाबतीत असं कधी काय पार्सलिटीज कुठे काय प्रकार? तसं काय झालं पण नाही आणि तसं म्हणणार पण नाही आपण. हा तर कसं आहे तसं लोकांनी पण आपल्याला लय साथ आहे. हा हा हा. तुम्ही आता एवढ्या मुलाखत घेतला आजच्याला तुम्हाला सांगितलं असेल लोकांनी. होय बरोबर आहे. कसं आहे आता अनेक चांगली आता आपली सकवांची मुलाखत झाली. ते सकवांचे मालक आहेत. होय. त्यांनी सकट तुमच्या म्हैशीचं म्हणजे चांगलं म्हणजे होय. एक तुमच्याबद्दल एक चांगलं मत आहे माणसांचं की बाबा हा ही माणसं चांगली आहेत. चांगले. आणि कसं आहे आयुष्यभर हेच टिकवायचं असते. पैसा येतोय पैसा जातोय पैसा पण जातोय. नाव एकदा खराब झालं की खराबच होते. त्यामुळे नाव टिकवायचं लई मोठी गोष्ट आहे. लोकांची ओळख आपली मैदान क्षेत्रातून होत असते. बरोबर. माणूस कसा आहे नावासाठी मस्त पैसे नाही कोणी विचारते तुम्हाला. होय नाहीच की आज तुमचं नाव आहे कशासाठी या जनावर म्हणून नाव आहे. जाऊन होय बरोबर आहे. मग यात कसं आहे, आम्ही एवढं जर पार्सलिटी झाली आम्ही ते दुर्लक्ष करतोय. हा काय पुढचं मैदान? हा पुढचं मैदान एक करायचं आपलं समाधान होतं. आणि कसं आहे प्रेक्षकाच्या हट्टा खात्री आपण मस्त होतो. बरोबर आहे. आपल्यासोबत आता पैंजणचं रायडर आहेत. तर आता दादा पहिलं तुमची ओळख सांगा. मी प्रमोद शंकर गवळे. आता तुमचं म्हणजे ठिकाण प्रॉपर मिरज. मिरजेत. मिरज. आता तुम्ही या क्षेत्रात कधीपासून आहे रायडर म्हणून? मी जवळजवळ 2001-2000 पासून आहे. म्हणजे 25-26 वर्ष झाली जरा कमी. मग आता सुरुवात तुमची म्हणजे कशी झाली? स्वतःची म्हैस पळवून का कोणाची असं? नाही सुरुवात आमच्या युवराज विठ्ठल गवळ्याची मस जानी म्हणून पळवत होती. हा त्यावेळेला ती मस पळवलेलं बघा मी. मग असं रायडर म्हणून तुम्ही म्हणजे कोणाला रिक्वेस्ट करून बसला का स्वतःहून हौसेनं बाबा? कारण कसं आहे नाही, त्यावेळेला- त्यात येताना काय तर अनुभव पाहिजेच की. त्यावेळेला काय अनुभव नव्हता. एक रिडको असंच पळवलेलं मी घरातलं. हा मग ती मस त्यावेळेला की नाही 2-3 पळवलेली गाडीला मारत होती म्हणून कोण पळवतच नव्हतं मस. हा मग धाडस करत हा नव्हतं. मग तिने येऊन ते एक मैदान होतं त्यावेळेला 700 रुपये बक्षीस होतं बघा. हा त्या मैदानावर आणलेली आणि मला विचारलेलं तिने मस पळवतोस काय. हा मी पळवली मस्त. त्यावेळेला एक झालती. एकच झाली. मग तिथनं परत तुम्ही त्या मग तिथनं riding मी क्षेत्रात पळवलं ती continue आलात. नंबर करायला लागली 1, 2, 3 असं कुठं बी गेलं तर नंबर करायची मस्त. मग आता तुम्ही भरपूर म्हशी पळवलायसा होय होय. बरोबर. आता त्या मशीनच्या मध्ये आणि पैंजण मध्ये असं तुम्हाला काय फरक वाटला? म्हणजे कसं आहे काही म्हशी आता तुम्ही म्हणलासा की काही म्हशी मारकी असतात गाडी म्हणजे गाडीला होय. धडका मारतात कुठं काय होते बरोबर. अशा पण काही म्हशी आता आपण बघितल्यात. मग असं पैंजण मध्ये आणि इतर मशीनमध्ये तुम्हाला काय फरक वाटला? नाही भरपूर फरक आहे. पंजनला वेग भरपूर आहे खरं गाडीला जरा देखील टच करत नाही. करत नाही touch? होय होय होय. नाही नाही म्हणजे गाडी पळेल तेवढी पळत्या. जेवढी आपण पळवशीला की नाही तेवढी मस्त पळणार मस्त. मग म्हशीचा स्वभाव कसा आहे?
स्वभाव काय रागीटच आहे सोडा, रागीट आहे. तिला काय सांगायला लागत नाही. मग आता कायम म्हशी मागं कोण तुम्ही असताय काय? मग आता तुम्हाला असं काय अनुभव आहे? म्हणजे तुमची काय तुमच्या हातावरची म्हैस आहे आणि तुमच्या घरात जन्मलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ती कायम गप बसतेच, बरोबर? मग असं कधी तुम्हाला पण कधी ऐकलं नाही, असं कधी प्रसंग झालाय का नाही? एखादं मैदानला ऐकत नाही, एखादं मैदानला असं हात करायचं समज हळून हातावर वळतं. वळत्या. मग हे महत्वाचं आहे. पब्लिक ज्या झालं किंवा पब्लिक पण कसं असते, काहीतरी डिवच कुठं काहीतरी टोच कुठं काय कर. म्हशी शेतात काय चालत नाही. हा हा साधा मस आली तर हात सुद्धा वर करायला नाही, करायचं नाही. नाहीतर मस फल देतात. फॉल देतात. कारण 25,000च्या मैदानला त्या मुला नुसता असं मस वळून गेल्या नुसता खुशीनं असा टावेल मारलेला. हा. टावेल म्हणजे काय झालं माहितीये काय, त्यानं मला म्हणला नुसतं हानगाडी म्हणून. हा. फक्त विषय काय झाला, त्याच्या हातात टावेल होता. हा. त्या टावेल मुळे की नाही ती तिथल्या ठराविक लोकांनी जे उचलून धरले हा, की हा. मस कॅन्सल करायची, त्यावेळेला ती मस कॅन्सलच केली. परत तिथल्या बेळगावात बेळगाववाल्यांनी काय झालंच केलं माहितीये काय, हा. म्हणजे जे मैदानला त्या मोठ्या मैदानाला कॅन्सल केली की नाही मस, हा. त्या मैदानला पैसे तिने वैयक्तिक ठराविक लोकांनी गोळा केलं. हा. मग ते ह्यांना द्यायचं ठरलेलं. हा. म्हणजे त्यांना वाईट वाटलं, हो मस म्हणजे पळून cancel चांगली झालं. पळून मस कॅन्सल का केली, हे निर्णय चुकीचा झाला. त्यावेळेला हा. भरपूर लोकांनी म्हणली सोडा. बरोबर. मग हिने काय म्हणले, मैदान ठेवा सगळं. हम्म. मग असा विषय झाला. मग परत 51,000 झालं मैदान, तिथे एक झाली 58 का किती, भरपूर म्हशी होत्या तिथे बी. हा, हा. तिथे एक झाली ती खरं मस. मी आता सुरुवातीला युवराजची मस पळवली तेव्हा 4.5-5 मिनिटं, पावणे 4 मिनिटं. होय पळवल्या ती कुठली मैदान अजून सगळे एखादं कुठं मैदान मोठं निघतंय का नाही तसं लांबड जास्त मिनिटाचं? बेलबाग ते आता बेलबागच 3 मिनिटाचं होतंय मैदान. आता अजून असते ती किती असते. ती किती गेल्या वर्षी आपली मस पळाल्या बघा सुरुवातीच्या मैदानला 3 मिनिट 11 सेकंड टायमिंग आपली म्हशी. 3 मिनिट 11 सेकंद. 3 म्हणजे मिनिटाचं अजून पण तेवढं 3-3.5 मिनिटाचे मैदान आहेत. म्हणजे जेवढा जास्त पट्टा दिसला हा तेवढ्या मग आमचं टेन्शन नसते. हा 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 तर एखाद्या मशीन जर आपली वळायला चूक केली हा तर ती कव्हर करते. कव्हर करते. 10-20 सेकंद जर घालवली, हा 10 सेकंद जर घालतो तर इकडे मग 1-2 सेकंदावर तर निकाल घेणार फिक्स बरोबर बरोबर. सेकंदानं का पण मारणार. मारणार. आणि जर का व्यवस्थित वळली तर मग 10-12 सेकंदाचा गॅप टाकूनच येणार. हा तेवढा 10-15-20 सेकंद बरोबर तेवढा आहे. तर मित्रांनो आता आपण पैंजणची संपूर्ण मुलाखत बदली, रायडरांची संपूर्ण मुलाखत बदली, त्यांचा अनुभव पण बघितलाच. तर आता अजून एक नवीन रायडर पैंजणचा आहेत, त्यांची पण एक छोटीशी बाईट घेऊया. पहिला तुमची ओळख सांगा. माझं नाव ऋषिकेश सूर्यकांत रावळ. ऋषिकेश सूर्यकांत रावळ. रावळ. आता तुम्ही म्हणजे तुमचं वय तर आता कमीच वाटतंय. होय. आता कधी पण सुरुवात झाली तुमची? 3-4 वर्ष झाली. 3-4 वर्ष झाली. वयाच्या किती वेळा ह्याच्यापासून? वय 17-18 वर्षापर्यंत. 17-18 वर्ष. मग आता फक्त तुम्ही रायडर आहे का तुमचं काय इतर काय नाही रायटर व्यवसाय इतर काय जॉब तीन जॉबला जातोय. जाताय काय? म्हणजे ती सगळं बघून सवरून बघूनच सगळं. हे करताय. मग आता पैंजणची आता तुम्ही स्वतः रायडिंग केलेली चांगली कुठली मैदान आहेत? काय सांगलवाडी आहे, ते कितीच होतं? ते 15,000 होतं. हा जयसिंगपूरचं ते 21,000. हा. लाखाचं मैदान लाखाचं कुठलं हे राजेश केसरी. हा. तिथे किती 3 झाली काय? 3 झाली. हा हा हा. मग असं काय अडचणी तुम्हाला काय जाणवल्यात का नाही? म्हणजे पैंजणची गाडी असू दे किंवा इतर कुठल्या पण म्हशी गाडी पळवताना असू दे. नाही अडचण काय आली नाही. म्हणजे पब्लिकची अडचण इतर काय पब्लिक मुळे थोडा त्रास होतो, तेवढाच काय नाही. एवढं म्हणजे आडवं येते ते. हा. आडवं बिडवं काय येत नाहीत. हा. त्या राजेश केसरीच्या मैदानात तेवढंच पब्लिक जास्त होतं, त्याच्यामुळं गाडी त्यांनी काढायला लय जरा हे त्रास होता. दमवाल कारण म्हैस येऊन चिटकाल्यावर हा. परत काय. खरं पैंजण शानी आहे त्यामुळे होय, होय. गाडीवर येत नाही. गाडीवर त्यांनी काय येत नाही. नाहीतर एखाद्या म्हशीची गती वाढली तर येऊन गाडी होय, होय, सकट होय. मालकाला हे करणार. बरोबर ह्या म्हशीमुळे नाव वाढलं ना. बरोबर. ह्याच्या आधी काही नावच नव्हतं नाव नव्हतं चर्चेत. तेच की. कारण आता कसं आहे म्हशी सोबतच तुम्ही पण आता हे हिंदकेसरी रायडर झालायचा. होय. तर मित्रांनो ही संपूर्ण पैंजणची मुलाखत होती. ही आता संपूर्ण ही कमाई आहे तुम्ही आता बघितलीच मालकांची. संपूर्ण म्हशीचा आता इतिहास तुम्ही बघितला, मालकांचा इतिहास बघितलाच. आता म्हैस आपल्याला पळताना दिसणार पण आहे. 5 तारखेला 71,000चं मैदान शिवाजी पेठेतच आहे काय? शिवाजी पेठेत नाही. मग कुठं? गांधी मैदान. हा. गांधी मैदान पैसे. हा तेच की. तर तिथं मैदान असणारच आहे. स्वतः मी पण तिथं असणार आहे. शक्य होईल तसं आपण ड्रोन आपण व्हिडिओ करू तिथं. म्हणजे परवानगी तशी मिळाली किंवा इतर काय अडचणी नसल्या तर तारांच्या ते इतर तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ ते बघाच. आणि ही मुलाखत कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद. तर मित्रांनो मगाशी आपण सगळ्यांची म्हणजे रायडर असतील मालक असतील त्यांची मुलाखत बघितली. फक्त आता कसं आहे म्हैशी क्षेत्रात सुट्टी मेकर हे जसं लय महत्वाचं काम असते. तर पैंजणचे जे सुट्टी मेकर आहेत
त्यांची आपण एक मिनिट 2 मिनिटाची आपण बाईट घेऊया की बाबा त्यांच्या नजरेत पैंजण काय आहे. म्हणजे आपल्याला आता सगळ्यांना माहिती आहे की पैंजण सप्तहिंदी केसरी आहेच, पण त्यांच्या नजरेत कशी आहे म्हैस ती आता आपण बघूया. तर पहिला तुमची ओळख सांगा. माझं नाव शाहू पिसाय कसबा बावडा. मग आता तुम्ही कायम कोल्हापूरला सगळ्या मैदानाला सुट्टी मेकर असतायचा. मग आता तुमचा रोल काय असेल सुट्टी मेकर म्हणजे कसं आहे आता आपल्या प्रेक्षकांना कळू दे. मस्त टेम्पोतून खाली उतरून घ्यायची, हा तिथून आली की मस्त पट्ट्यावर सोडायसाठी ते पुढे यायचं हा हा. आणि सुटताना व्यवस्थित धरायची. असं काय अडचण येते सोडताना सोडताना मस्त एक एकदा पण अशी करते की दोन्ही पायावर उभं राहते. उभं राहत्या. उभं राहते. मग तरी सगळं तिला धरायचं म्हणल्यावर होय. दाबून दाबून धरता. धरते. कधी असं पाय तुडवा तुडू याच प्रसंग झाला असतील की. बरोबर असं लय वेळा झाला असेल. लय मग असं सोडताना अशा काय अडचणी म्हणजे म्हैस अशी गप राहत नाही. गप राहत नाही. पब्लिक बघितलं की अशी मागे फिरते, म्हणजे मागे मारायसाठी- फिरते. म्हणजे मारायसाठी ते हा. ओढून येत नाही लवकर. बरोबर. मग एकदा सुटली की तुमचं काम झालं का? नाही नाही मस्त आली की परत धरायची, टेम्पोत भरायची. हा हा. मग परत आले की लगेच आम्ही टेम्पोत भरतो. लगेच एखादं भरताय? प्रेक्षक लेच दंगा करत असले तर मग परत टेम्पोतून खाली काढायची, हा हा हा. परत गुलाल लावायचा, हार घालायचा, हा हा हा. ते नसतं. होय आता कसं आहे, ही एवढी फेमस म्हैस आहे, माणूस म्हणजे असा गर्दी तिचे करत फॅन्स असतो. आहेत ते दंगा करतातच की बरोबर तिला आहे. परत घ्याच खाली म्हणून. हा. मग त्यांच्या कोण फोटो काढणार आग्रहासाठी- असते. हा, कारण आग्रहासाठी कसं आहे, काढायलाच लागते. प्रेक्षक आहे म्हणून आपण आहे. हा, कारण प्रेक्षकच जर का आपल्या मागे नसतील तर काय आपल्याला कोण विचारतो. कोणी विचारणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांसाठी तेवढी कसं आहे तेवढी गोष्ट करायला करायला लागते. लागते. वाईच्या संघटना प्रत्येक मैदान तुम्ही जिथं असेल तिथनं बावड्यात सॉरी बावड्यात बेळगाव पर्यंत जातोय. बेळगाव पर्यंत आणि इकडे मिरजेला ते नसतं. मिरजेला पण येतो. हा हा हा. मग त्याला तुमचं म्हणजे काय चार्जेस घेताय तुम्ही काय? नाही नाही तसं काय नाही नसेल ना. आपली घरातली मत असल्या की ते हा म्हणजे कसं आहे दोस्त जायते आमचं त्याच्यामुळे तेच की, पण खरं तुम्ही एक ती जपलायसा हा, जपलंय. 5 वर्ष जर का प्रत्येक ठिकाणी तुमचं कसं आहे घरच्यांचं पण कुठंतर विरोध असणार साहजिकच आमचे 30-35 जनावर आहेत. आहेत. हा. मग तेवढी सगळी बघून सवरून ते यायचं सगळं बघून तिकडला आवरून इकडे येते. येतायचा. जनावर आता काय काय म्हशी आहेत, म्हशीच 20-22 म्हशी आहेत. पंढरपुरीच. होय. एवढं सगळं याप करून आणि परत आणि इकडं मैदानाला आहे, हायचं. होय.